तर नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। नवी मुंबई विमानतळाला मोदींचं नाव द्यावं अशी भाजपात अंतर्गत चर्चा असल्याचा आरोप राऊतांनी केला। तर नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव देण्यात येईल असं उत्तर नवनाथ बन यांनी दिलं। आज मोठ्या इंटरनॅशनल एअरपोर्टलाही मोदींचं नाव द्यावं याबाबत भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रात दिल्लीमध्ये एकमत झालेलं आहे आणि गौतम अडाणी यांची सुद्धा ती मागणी नरेंद्र मोदीकडे असल्यामुळे काल दिबा पाटील यांच्या नावानं हा विमानतळ लोकार्पण होऊ शकलं नाही। विमानतळाचं लोकार्पण झालं पण दिबा पाटील यांचं नाव न देता झालं। लोकांमध्ये अशी चर्चा आहे आरएसएसला 100 वर्ष झाले असल्यामुळे आरएसएसच्या विचाराचा एखादा पूर्वीचा नेता त्या नेत्याचं नाव हे नवी मुंबईच्या एअरपोर्टला दिलं जावं अशी कुठेतरी चर्चा असल्यामुळे काल दिबा पाटील साहेबांचं नाव हे घोषित झालं नाही आणि येत्या काळामध्ये कदाचित आरएसएसच्या एका व्यक्तीचं नाव त्या एअरपोर्टला दिलं जाईल। आम्ही त्या गोष्टीचा विरोध नक्कीच करू। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव दिलं जाईल। कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किंवा इतर कुणाचंही नाव दिलं जाणार नाही। संजय राऊत असतील किंवा रोहित पवार असतील हे याबद्दल धादांत खोटे बोलतात।